शुभ सकाळ मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या नव्या ब्लॉगमध्ये आणि ते पण थेट गावातून आहे. मी आहे गावी आलो आहे आणि अनायसे आता आज 26 जानेवारी आहे. तर म्हटलं चला आज आपल्या शाळेतलं म्हणजे आमच्या दाणगुरी हायस्कूलचं मराठी माध्यम शाळेचं झेंडावंदन कसं होतं हे तुमच्यापर्यंत पोचवावं. चलो सकाळी सकाळची छान सकाळ तुम्हाला दाखवतो मी आता गावाकडची सकाळ. बघू शकताय सकाळी सकाळी वातावरण आमच्या इथलं. आपली गाडी तुम्हाला दिसते तिकडे उभी आहे. बघा आपलं घर दाखव तुम्हाला. आपलं घर आहे, आपली गाडी उभी इथे आहे बघा. पक्ष्यांचे आवाज, एंट्रन्स. आता आपण जाणार शाळेकडे म्हणजे हायस्कूलकडे. बघूया मित्रांनो, हे आहे आपलं मारुतीचं मंदिर आणि गावाकडे आमची सान आहे की जिथे कार्यक्रम सगळे होळी आणि सगळ्याचे कार्यक्रम इथेच होतात. देवीची जागा आहे छान. बघा किती वर्ष जुनं पार आहे. आणि हे शाळेचं ग्राउंड. हे हायस्कूल आहे समोरचं. आता बघू आपण इकडे शाळेकडे झेंडावंदन पैदा होईल. सर आहे वाटतं, साफसफाई चालू आहे. मित्रांनो, ही आहे आमच्या गावाकडची मराठी माध्यमिक शाळा, 1ली ते 4थी. बघू शकताय तुम्ही. प्रथम इथं होईल, नंतर हायस्कूलला तुम्हाला दाखवतो बघा. इकडनं दिसत आहे 5वी पासून पुढे इथे आहे. आपण जाणारच आहोत. नंतर आपण तिकडे जाणार आहोत, तिथे ग्रामपंचायत ऑफिस आहे. 3 ठिकाणी होईल. असं झेंडावंदनाच्या कार्यक्रमाचं नियोजन आहे. चलो, पोरांची लगबग चालू आहे, साफसफाई चालू आहे, सुस्वागतम रांगोळी आहे. एक साथ राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे. सलामी.
आज विशेष आदरणीय शाळेचे सभापती वसंत राऊत साहेब यांनी आपल्या शाळेतील आदरणीय शिक्षक पंचवर्ष वर्गाचे आदरणीय अध्यक्ष प्रेमशेखर यांच्या हस्ते ध्वजारोहण आहे. तर त्यांच्या निमित्ताने आपण आज आणि सर्व मंडळांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. ध्वजरक्षक वैश्रा, ध्वजरक्षक सावधान, ध्वजरक्षक यच्चा. एक साथ राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे. सलामी. एक साथ राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे. सलामी. शोभा वाढवली आणि असंच आपण प्रत्येक कार्यक्रमात आपली शोभा वाढवायची आहे. आणि सर्वांना मी धन्यवाद देऊन नवीन वर्षाचे सर्वांना खूप समृद्धी लाभो आणि असाच आपला उत्तम कार्यक्रमासाठी प्रत्येक वेळेला आपण आपल्या या पंचकृषीतील सर्व नागरिकांनी येऊन शोभा वाढवावी एवढे बोलून तिथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
ग्रामपंचायत दांडुर्यामध्ये उपस्थित आपल्या सरपंच मॅडम तसेच सर्व सदस्य आजच्या कानाप्रमाणे यावर्षी कार्यक्रमाचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम जो आयोजित केलाय त्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा की आपल्या प्रत्येकाच्या जीवनात सुख हे गुळाप्रमाणे असावं आणि दुःख हा तिळाप्रमाणे असावं यावरून मकर संक्रांतीच्या पण तुम्हाला शुभेच्छा देते. धन्यवाद. प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हळदी कुंकवाच्या पण खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या दांडुरी ग्रामपंचायतचा आपला हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सर्वांनी एकत्र येऊन साजरा केला त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार मानते. आणि पुढचे 2 शब्द आपल्या ग्रामपंचायतच्या सरपंच नेहा माळी बोलतील. असं आपले उपसरपंच शांताराम गोपाल मोहित साहेब, तसेच गावचे पोलीस पाटील मॅडम गायत्री शलार, तसेच आमचे ऑपरेटर अनुजा शलार, कर्मचारी गीताताई पवार, सदस्य प्रियंका सावंत आणि शीतल कवाडे मॅडम, तसेच गावचे उपस्थित अध्यक्ष सेक्रेटरी कोण असतील होते. तुम्ही आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल मी आभार मानते. एवढ्या रांगोळी काढून 7 वाजेपर्यंत होत्या. आभारी हो, असं मला 5 वर्ष सहकार्य करत राहा. नेहमी आख मारा. मित्रांनो, हा एक आमच्या इथलं कार्यक्रमाचा व्हिडिओ म्हणजे 26 जानेवारीचा झालेला आमच्या गावातील म्हणजे मुक्काम पोस्ट दांडगोरी तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड येथील शाळेत झालेला आणि दोन्ही शाळेत म्हणजे मराठी माध्यमिक शाळा आणि एक हायस्कूलचा झालेला आणि ग्रामपंचायतचं असं 3 ठिकाणचा तुम्ही आता ध्वजारोहणाचा कार्यक्रम पाहिलात. मित्रांनो, फक्त एवढंच आहे की सध्याच्या परिस्थितीत आहे ना की इथे रोजगार नसल्यामुळे लोक खूप कमी राहत आहेत. सगळे स्थलांतरित झालेत मुंबईत. तर तुम्ही शाळेचं पाहिलंतच की मराठी शाळेमध्ये मोजून 5-6चा पट म्हणजे खूपच दयनीय परिस्थिती आहे. पण लोक तरी काय करतील, कारण इथे रोजगार नसल्यामुळे. तर हा व्हिडिओ समजा आपल्या रायगड जिल्ह्यातील कोणी प्रतिनिधी पाहत असतील आता, तर कृपया याच्याकडे लक्ष द्या की हा जो आमचा श्रीवर्धन विभाग आहे तालुक्यातला, जरा लक्ष द्या. रोजगार उपलब्ध झाला तर लोक इथे राहतील आणि इथे लोक राहिली तर शेतीसुद्धा होईल. सगळ्यांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. आणि फक्त ही खंत बोलून दाखवली तुमच्यापर्यंत पोचली असेल तर मला खात्री आहे की तुम्ही नक्की याच्यावर पर्याय काढाल आणि इथे रोजगार उपलब्ध झाला तर इथला माणूस हा प्रत्येकजण आपल्या गावात राहील. नाही तर गावं अशीच ओसाड पडत चाललीत. तर गाव वाचवा. गाव वाचला तर शेतकरी वाचतोय. शेतकरी प्रगतशील होण्याचं असेल तर शिक्षण होईल, म्हणजे त्यांची मुलं इथल्या शाळेत जातील तर शाळा वाचतील आणि शाळा वाचल्या तर नवीन आपला पुढचा देश घडणार आहे आणि ते घडवणारे शिक्षकसुद्धा वाचतील. तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. व्हिडिओ इथेच एंड करतो मित्रांनो. जय भवानी, जय शिवराय. काळजी घ्या मित्रांनो.